झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीए सरकारच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं दुहेरी भूमिका घेतल्याचं उघड झालंय। एकीकडे ममता सपा नाराज असताना केंद्राच्या निर्णयाचे काल शरद पवारांनी समर्थन केलं होतं, तर आज डिझेल दरवाढ आणि सिलेंडरबाबतचा निर्णय तातडीनं मागे घ्या अशी मागणी राज्यात राष्ट्रवादीने केली। तसंच निर्णय घेतेवेळी सरकारनं विश्वासात घेतलं नसल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केलाय। बात ऐसी कि जो करने की आवश्यकता थी इस पर कदम उठाए। एक बार कदम उठाने के बाद फिर बार इसमें दोहराने की आवश्यकता मुझे लगती नहीं है। बात ऐसी कि जो करने की आवश्यकता थी इस पर कदम उठाए। एक बार कदम उठाने के बाद फिर बार इसमें दोहराने की आवश्यकता मुझे लगती नहीं है। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केंद्र शासनाला पुनर्विचार करा या सगळ्या निर्णयासंदर्भात अशी मागणी केलेली आहे। आपल्यासोबत महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत नवाब मलिक साहेब, सांगाल की काय तुमची नेमकी मागणी आहे? नाही, सुरुवातीला ज्या दिवशी निर्णय झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली की या निर्णयाच्या केंद्र सरकारने पुनर्विचार करावा। त्यात विभाजन दोन प्रकारचे कुटुंब करा, लहान कुटुंब आणि मोठे कुटुंब। जे लहान कुटुंब असतील त्यांना 12 सिलेंडर आणि मोठ्या कुटुंबाला 18 सिलेंडर दरवर्षी तुम्ही द्या अशी आमची मागणी आहे। सर, तुम्ही घरगुती गॅसचा उल्लेख केला, त्यात सोनिया गांधींनी एक असं सजेस्ट केलेलं की जी काँग्रेस शासित राज्य आहेत त्यांनी जे 6 तर केंद्राकडून सवलतीत मिळतात 3 राज्यांनी द्यावीत। आपल्याकडे अर्थ खातं आहे, काय म्हणाले? हे बघा, काँग्रेस पक्षाने काही सूचना केलेली आहे। मुख्यमंत्री, राज्य सरकार, महाराष्ट्राच्या ही आघाडीचे सरकार आहे। दोन्ही पक्ष त्यामध्ये बसून निश्चित रूपाने निर्णय घेणार आहे, पण 9 वर आमची मर्यादा नाही। आमची मागणी आहे केंद्राने श्रीमंतांना बाहेर काढून किती तुम्ही वाढवू शकताय त्याचा विचार करा आणि मग राज्य सरकारने ते वाढवल्यानंतर ती संख्या किती होते ते सगळ्या एकंदरीत विचार करून 18 आणि 12 ची संख्या करावी अशी आमची मागणी। झी 24 तास एक पाऊल पुढे।